नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आज आपण हा पहिला प्रश्न पाहत आहोत। एका आयताची लांबी 18 सेंटीमीटर व रुंदी 14 सेंटीमीटर आहे। आयताची परिमिती एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती? हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। आणि याचा पहिला पर्याय जो आहे 28, बी 16, सी 64 आणि डी 24 सेंटीमीटर। तर पहा, आयताची लांबी आणि रुंदी दिली आहे आणि आयताची परिमिती आपण अगोदर काढून घेऊया। आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, 2 ला 2, लांबी आपल्याला दिली 18 सेंटीमीटर आणि रुंदी आहे आपल्याला दिलेली 14 सेंटीमीटर। तर दोघांची बेरीज करूया। 18 आणि 14 यांची बेरीज होते 32 आणि दोघांचा जर गुणाकार केला तर येतो 64 सेंटीमीटर। पण आपल्याला गणितात दिले की आयताची परिमिती जेवढी आहे तेवढीच चौरसाची परिमिती आहे। म्हणजेच आयताची परिमिती बरोबर आहे चौरसाची परिमिती। चौरसाची परिमिती मग आयताची परिमिती आपल्याला आलेली आहे 64। चौरसाची परिमिती सूत्र आहे 4 गुणिले बाजू। तर इकडे 4 गुणाकारात इकडे आले की भागाकारात जातात, तर बाजू बरोबर 64 भागिले 4, 4 एक 4, 2 उरले, 4 सक 24, म्हणजे चौरसाची बाजू आली 16 सेंटीमीटर। त्या पद्धतीने हा प्रश्न सोडवण्यात आला। पर्याय आहे दुसरा। सत्तर मीटर बाजूला असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते। 2 फेऱ्यांमध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल? तर पर्याय दिला आहे 80 मीटर, 20 मीटर, 40 मीटर आणि 60 मीटर। तर सर्वप्रथम आपण मिताली किती मीटर धावते हे पाहू। तर ती चौरसाभोवती धावते, तर चौरसाची परिमिती आपल्याला काढावी लागेल। तर ती आहे 4 गुणिले बाजू। 4 ला 4 गुणिले बाजू आहे 70 मीटर। दोघांचा गुणाकार करूया, 7 चौक 28, शून्याला 0 म्हणजे 700, 280 मीटर ती धावेल एका फेरीमध्ये। तर ती 2 फेऱ्यांमध्ये धावते। 2 फेऱ्या बरोबर 280 गुणिले 2 म्हणजेच येईल 0 0, 8 2 16 6, चाला 1, 2 2 4 1 5, 560 मीटर ही मिताली 2 फेऱ्यांमध्ये अंतर कापते। यानंतर नुरी ही काटकोन चौकोनाभोवती धावते आणि काटकोन चौकोन म्हणजेच काय असतो तर आयत। आणि आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी। 2 ला 2, लांबी दिली आपल्याला 80 मीटर, रुंदी दिली आहे 50 मीटर। 2 गुणिले दोघांची बेरीज होते 123 आणि दोघांचा जर गुणाकार केला तर 13 2 26 म्हणजे 260 मीटर ही एका फेरीमध्ये नुरी अंतर पार करते। तर नुरीचं 2 फेऱ्यांमधले अंतर, 2 फेऱ्या जेव्हा नुरी मारेल तेव्हा ती होईल 2 गुणिले 260 बरोबर 2 0 0, 2 2 1200, 2 हाताला 1, 2 2 4 आणि 1 5 म्हणजे 520 मीटर ही 2 फेऱ्यामध्ये अंतर धावेल। तर आपल्याला काय विचारलेले, नुरी आणि मिताली यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल? तर फरक काढण्यासाठी 560 वजा
520 केलं तर आपल्याला फरक मिळेल. शून्याला शून्य, 6तून 2 गेला तर 4 आणि 5 गेलं शून्य, म्हणजे शून्य पुढे लिहायची गरज नाही. म्हणजे 40 मीटरचा काय येईल फरक, आणि म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यापुढील प्रश्न आहे, एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी 60 मीटर आहे. या भूखंडाला 3 पदरी तारेचं कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25 रुपये दराने किती खर्च येईल, असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचे पाहूया. पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी 4. पहिला पर्याय आहे 25,000 रुपये, दुसरा आहे 18,000 रुपये, तिसरा आहे 20,000 रुपये आणि चौथा आहे 16,000 रुपये. एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूने आपल्याला 3 पदरी कुंपण घालायचं आहे. म्हणजे बाजूने घालायचंय म्हणजे याचा अर्थ परिमिती काढायची आहे. तर चौरसाकार भूखंडाची परिमिती आपल्याला घ्यावी लागेल. परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, 4 ला 4 बाजू दिली आपल्याला 60 मीटर. गुणाकार करूया, 4 शून्य शून्य, 6 चौक 24, 240 मीटर ही त्या भूखंडाची परिमिती असेल. मग आपल्याला 3 पदरी कुंपण घालायचं आहे, म्हणजे 3 राऊंड त्याला तार लावायचा आहे. म्हणजे 240 गुणिले जर 3 केलं, 240 गुणिले 3, 3 शून्य शून्य, 3 चौक 1200, 2 हाताला 1 आणि 3 1 3 दोन्ही 6 आणि 1 झालं 7, म्हणजे 720 मीटर आपल्याला तार लागणार आहे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी. मग 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 720 मीटर तार लागणार आहे आणि प्रति मीटर त्याला 25 रुपये दर आहे. तर 720 गुणिले 25 रुपये जर केलं, 25 शून्य शून्य, 25 दोन्ही 50 ला परत शून्य, हातचे आले 5, 25 7 175 आणि हे 5 जर मिळवले तर होतात 180. म्हणजेच खर्च येईल 18,000 रुपये. 18,000 रुपये खर्च येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. हा